Hello students, here we will start the new phylum, 10th phylum, Hemichordata of kingdom Animalia. This phylum, Hemichordata, its meaning, hemi means half, chordata means animal having notochord. Example of this phylum is Balanoglossus, Saccoglossus, Rhabdopleura. This is the Balanoglossus. In earlier studies, scientists put this phylum as a subphylum of Chordata because this buccal diverticulum was considered as notochord. But it is buccal diverticulum, not notochord. So now it is placed as separate phylum of non-chordata. म्हणजे सुरुवातीला सायंटिस्टने यांना या हेमिकॉर्डेट्सला ॲज अ सब फायलम म्हणून कॉर्डेटाचं कन्सिडर केलं होतं. परंतु का बरं त्यांनी सब फायलम म्हणून कॉर्डेटाचं टाकलं होतं, याला प्लेस केला होता? कारण त्यांच्या मते त्यांनी सुरुवातीला या ब्युकल डायव्हर्टिक्युलमलाच त्यांनी नोटोकॉर्ड म्हटलं होतं. परंतु नंतर क्लिअर झालं की ते नोटोकॉर्ड नाही आहे, ते एक ब्युकल कॅव्हिटीपासून निघालेला आउटग्रोथ आहे, त्याला ब्युकल डायव्हर्टिक्युलम म्हटलं गेला. म्हणून आता नवीन क्लासिफिकेशनमध्ये या फायलमला ॲज अ सेपरेट फायलम ऑफ नोटोकॉर्ड म्हणून प्लेस्ड केलं गेलं. याला याची जागा कुठे ठरवली गेली? ॲज ए सेपरेट, म्हणजे हा 9th नंतर आता 10th फायलम म्हणतो आपण याला नॉन कॉर्डेटाचा. 10th फायलम ऑफ non-chordate is the Hemichordata. These animals are exclusively marine, no species found in fresh water. They living at the bottom of sea and they live in a burrow, U-shaped burrow in the sea bottom. हे जे ॲनिमल्स आहेत हे फक्त समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात. एकही स्पेसिस यांची फ्रेश वॉटरमध्ये तुम्हाला दिसणार नाही, गोड्या पाण्यामध्ये दिसणार नाही. हे जास्त करून समुद्राच्या तळाला असतात आणि तळाला ते सॉईलमध्ये किंवा त्या सँडमध्ये स्वतःला पुरून घेतात, गाडून स्वतःला बरो करून तिथे यू शेपचा बरो करून राहतात. दे लिव्ह इन अ बरो, यू शेप्ड बरो. दे आर फ्री लिव्हिंग, दे मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. And some are sedentary, for example Rhabdopleura. म्हणजे काही याचे जे एक्झाम्पल आहे बॅलॅनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस सारखे हे फ्री लिव्हिंग आहेत, हे इकडून तिकडे फिरू शकतात, फ्री लिव्हिंग. परंतु रॅब्डोप्ल्युरा सारखा हा सिडेंटरी, हा सबस्ट्रॅटमला अटॅच असतो, तो हालचाल करत नाही. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज वर्मीफॉर्म, मीन्स वर्म लाईक. वर्म जसे अर्थवर्म, ॲस्कॅरिस वगैरे आहेत तशी वर्म लाईक बॉडी दिसते. बॉडी इज वर्म लाईक और वर्मीफॉर्म. अनसेगमेंटेड, अर्थवर्म सारखी ती सेगमेंटेड नाही आहे, ती कशी आहे बॉडी? अनसेगमेंटेड अँड डिवायडेड इन टू 3 पार्ट्स. याची जी बॉडी आहे ती लॉंग सिलेंड्रिकल आणि वर्म प्रमाणे आहे. जसे अर्थवर्म आहेत, ॲस्कॅरिस आहे, त्याची वर्म प्रमाणे बॉडी दिसते. आणि अनसेगमेंटेड, अर्थवर्म प्रमाणे सेगमेंट्स नाही आहेत, असे नंबर ऑफ सेगमेंट्स नाही दिसत, अनसेगमेंटेड आहे. बट बॉडी इज डिवायडेड इन टू 3 पार्ट्स. दिस ट्रायंग्युलर anterior portion called as proboscis, this middle broad region called as collar, and this last part which is U-shaped, this is called as trunk. Body is divided into proboscis, collar and trunk. लॉंग सिलेंड्रिकल आणि वर्म सारखी बॉडी आहे, परंतु अर्थवर्म प्रमाणे सेगमेंटेड नाही आहे, बट डिवाइड होते 3 पार्ट्समध्ये. हा जो त्रिकोणी आकाराचा भाग आहे याला प्रोबॅसिस म्हणतात, हा जो ब्रॉड रिजन आहे थोडा याला कॉलर म्हणतात, आणि हा शेवटचा जो सगळा पार्ट आहे याला ट्रंक म्हटलं जातं. दिस प्रोबॅसिस हॅव्हिंग ग्लोमेरुलस विच हेल्प फॉर एक्सक्रीशन. या प्रोबॅसिसमध्ये काय आहेत? ग्लोमेरुलस आहे. Not kidney is formed, glomerulus is there and it is help for excretion, means removal of nitrogenous waste. या प्रोबॅसिसमध्ये
हे ग्लोमेरुलस आहेत जे त्याला नायट्रोजनस वेस्ट बॉडीमधून सेपरेट आणि काढून टाकण्यासाठी मदत करतात. दिस कॉलर हॅव अ ब्युकल आउटग्रोथ कॉल्ड ॲज ब्युकल डायव्हर्टिक्युलम. सुरुवातीला यालाच सायंटिस्टने काय कन्सिडर केलं होतं ॲज अ नोटोकॉर्ड, परंतु नंतर लक्षात आलं की ती ब्युकल कॅव्हिटीचीच एक छोटीशी आउटग्रोथ आहे, ज्याला त्यांनी पुढे जाऊन म्हटलं ब्युकल डायव्हर्टिक्युलम. देन this trunk is having three regions: branchial region, genital region and hepatic region. Branchial region means having gills for respiration, and genital region means having genital organ, testes and ovaries. When male there is a testes, when female there is a ovaries. Hepatic region means hepatic glands are there, and this is the abdomen, last part. Digestive system is complete. On anterior end there is a mouth, and on posterior end there is anus. Anusच्या पुढचा भाग म्हणजे पोस्ट ॲनल टेल याच्यामध्ये ॲब्सेंट आहे. आपण कॉर्डेटामध्ये स्पेशल फीचर्स बघतो. ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही माउथपासून स्टार्ट होते. माउथ, फॅरिंग्स, इंटेस्टाईन, देन ॲनस, आणि याच्याही पुढे ॲनसच्याही पुढे असा पुढे आलेला पार्ट असतो ज्याला आपण काय म्हणतो पोस्ट ॲनल टेल. हे कॉर्डेटाचं फीचर आहे, परंतु याच्यामध्ये ॲनसच्या पुढचा भाग नाही आहे. पोस्टेरियर एंडला ॲनस आहे, म्हणजे पोस्ट ॲनल टेल ॲब्सेंट. मीन्स दिस ट्रंक हॅव गिल्स, जेनायटल ऑर्गन अँड हिपॅटिक ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट, वन एंड हॅव्हिंग mouth, another end having anus. Sometime it is straight, sometime U-shaped, because it live in a U-shaped burrow, so alimentary canal is U-shaped. Respiration is by numerous gills. Gills are present on pharyngeal region in a two longitudinal rows. Numerous gills are present in this branchial region, and they open with the help of these gill slits. Gills are open with the help of gill slits, means it is the character of chordata. Gill slits are present in pharyngeal region. It is the character of chordate. Means branchial respiration. Respiration by gills means branchial respiration. They having numerous gill, म्हणजे खूप सारे गिल्स आहेत. कशामध्ये? त्याच्या ब्रँकियल रिजनमध्ये, ट्रंकच्या 2 रोजमध्ये आहेत हे गिल्स. आणि गिल्स कशाने ओपन होतात? गिल स्लिट्स, म्हणजे ह्या खाचा आहेत ह्या गिल स्लिटच्या सहाय्याने ओपन होतात. म्हणजे फॅरिंग्समध्ये गिल स्लिट्स आहेत. हे कॅरेक्टर कशाचं आहे? कॉर्डेटाचं. म्हणजे ब्रँकियल रेस्पिरेशन आहे, याच्यामध्ये गिल्सच्या सहाय्याने रेस्पिरेशन होतं म्हणून म्हणतात ब्रँकियल रेस्पिरेशन. देन सर्क्युलेटरी सिस्टीम इज सिम्पल, इट इज ऑफ ओपन टाईप. जशी नॉन कॉर्डेटमध्ये ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, याच्यामध्ये ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड फ्लड इन बॉडी कॅव्हिटी और सीलोम, सो इट इज कॉल्ड ॲज ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. एक्सक्रीशन बाय ग्लोमेरुलस and which is present in this proboscis. Glomerulus present in proboscis which help for excretion. Nervous tissue are present in epidermis. याच्या स्किनवरच, इपिडर्मिसवरच त्याच्या नर्वस टिश्यूज आहेत. परंतु नर्वस टिश्यू दोन्ही साईडला आहे, डॉर्सल साईड ॲज वेल एज व्हेंट्रल साईड. किंवा शरीराचा वरचा भाग म्हणजे डॉर्सल, खालचा म्हणजे व्हेंट्रल. वरच्या स्किनवर पण आहे, खालच्या स्किनवर पण आहे. जनरली आपण बघतो कॉर्डेट्समध्ये नर्व कॉर्ड डॉर्सल साईडला असतो. आपला ब्रेन, स्पायनल कॉर्ड कोणत्या साईडला रन झालेला आहे? डॉर्सल. आणि आपण बघितलं अर्थवॉर्म, कॉक्रोच या नॉन कॉर्डेटमध्ये कॉर्ड आहे तो व्हेंट्रल साईडला, पोटाकडच्या साईडला. पण याच्यामध्ये दोन्ही साईडला नर्वस टिश्यू आहेत, डॉर्सल साईड ॲज वेल एज व्हेंट्रल साईड. दोन्ही साईडला नर्वस टिश्यू आहेत. Nervous tissue is present in epidermis and they are present on both the surface, dorsal as well as ventral. Then sexes are separate. Male and female असे sexes separate. Bisexual animal. Male and female sexes are separate. They are bisexual animal. Fertilization is internal. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होता. आणि डेव्हलपमेंट कशी आहे? इनडायरेक्ट. मीन्स दे हॅव्हिंग लार्वा, फ्री स्विमिंग लार्वा असतो याच्यामध्ये. म्हणून डेव्हलपमेंट कशी आहे? इनडायरेक्ट.
These are the general features of Hemichordata. Earlier, this phylum is put into the as a subphylum of Chordata because this diverticulum was considered as a notochord, but nowadays it is placed as a separate phylum of non-chordate. They are exclusively marine, no species found in fresh water. They live at bottom of sea in burrows. They are free living, but some are sedentary. For example, Rhabdopleura. Body is vermiform, means long cylindrical worm-like, earthworm or ascaris-like, but unsegmented body. Body is divided into three parts: proboscis, collar, and this is the trunk. This proboscis is triangular part, anterior region, which having glomerulus, which help for excretion. Collar region, from the buccal cavity there is outgrowth called as diverticulum, buccal diverticulum. काही सायंटिस्ट याला सुरुवातीला नोटोकॉर्ड म्हटले होते. दिस ट्रंक हॅव number of regions: branchial region, genital region, hepatic region. Branchial region means they have gills, numerous gills on two longitudinal rows, and they open on pharyngeal region by slits. म्हणजे खाचेच्या सहाय्याने ओपन होतात गिल स्लिट्स मध्ये. जसे कशाचं कॅरेक्टर आहे? कॉर्डेटच. गिल स्लिट्स, गिल्स आर ओपन बाय गिल स्लिट्स ऑन pharyngeal region, means branchial respiration. Then genital region having genital organ, and hepatic region having hepatic gland. Digestive system is complete. Anterior end have mouth, posterior end have anus. No tail is absent. Post-anal tail is absent. Circulatory system is of open type. Blood flood into the coelom or body cavity, so open type of circulatory system. Nervous tissue are present on both sides, dorsal side as well as ventral side. It is present in the epidermis. Sexes are separate, male and female sexes are separate. They are bisexual. Fertilization internal, and development is indirect, means having larva. They having free swimming larva. Hemichordata called as connecting link between non-chordate and chordate. Why it is called as connecting link? Because it have some characters of non-chordate and some characters of chordate. Some characters of non-chordates like vermiform body, earthworm-like or ascaris-like, circulatory system is open, notochord is absent, post-anal tail is absent. And some characters of chordates like gills are opened by gill slits on pharyngeal region. Gill slits are present on pharyngeal region. It is the characteristic of chordata. And some characters which having in between two, means ventral side la पण आहेत tissues, nervous tissue, आणि dorsal side la पण आहे. This is the connecting link character. Nervous tissue present on both sides, dorsal as well as ventral. So it is called as connecting link between non-chordate and chordate. Thank you.